नमस्कार मित्रांनो, नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युववाणी कार्यक्रमात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. ऐकूयात करिअर मंत्र ही मालिका. या मालिकेअंतर्गत आपण ऐकणार आहोत डाटा अॅनालिस्ट क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावर डाटा अॅनालिस्ट शंतनू देशपांडे यांची समर बोबडे ह्या आपल्या मित्राने घेतलेली मुलाखत. नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी समर बोबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडता करिअर मंत्र या मालिकेत हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण ज्या जगात जगतो तिथे निर्णय आधी घेतला जातात आणि आपण त्यानंतर समजून घेतो. आपण जे पाहतो, निवडतो, टाळतो या सगळ्यांमागे एक अदृश्य गणित काम करत असतं. तो म्हणजे डेटा, जो बोलत नाही पण योग्य हातात पडला तर संपूर्ण दिशा बदलू शकते. मग प्रश्न असा आहे की हा डेटा वाचणारे, समजणारे आणि त्यातून अर्थ काढणारे लोक घडतात तरी कसे? याच प्रश्नाची उकल करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डेटा अनालिसिसच्या क्षेत्रात प्रत्यक्ष अनुभव असलेले श्री शंतनू देशपांडे सर. सर ॲमेझॉन येथे डेटा अनालिस्ट म्हणून टीम लीड करतात. शंतनू सर, सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की डेटा अनालिसिस म्हणजे नेमकं काय? सोप्या शब्दात सांगाल की या प्रोफेशनचा आत्मा नेमका काय? तर डेटा अनालिसिसची गरज याच्यामुळे आपल्याला आहे कारण जसं जसं तुम्ही मोठ्या मोठ्या स्केलवर काम करता तर आपल्याला आकडेमोड हातावर किंवा कॅल्क्युलेटरवर करता येत नाही. जेव्हा स्केल खूप जास्त असते आणि कंपनीचा साईज खूप मोठा असतो तेव्हा आपल्याला काही काही ऑटोमेटेड टूल्सची गरज असते आणि आपल्याला डेडिकेटेड रिसोर्सेस लागतात. बरोबर. कंपनीचा डेटा काढून जे स्ट्रॅटेजिक डिसिजन्स आपल्याला घ्यायचे आहेत, कंपनीचं काम कसं चालू आहे किंवा कुठे आपल्याला अपॉर्च्युनिटीज आहे हे माहिती करून घ्यायला आपल्याला डेटाची गरज असते. बरोबर. आणि तो डेटा खूप जास्त असल्यामुळे त्याच्यासाठी आता स्पेशल रोल्स क्रिएट केले गेले आहेत. म्हणजे डेटा अनालिस्टचा रोल तिथेच महत्त्वपूर्ण आहे आणि त्याच्याचमुळे याची गरज आहे. बरोबर सर. सर, मला एक सांगा की तुम्ही स्वतः हा करिअर मार्ग कसा निवडला? म्हणजे कॉलेजच्या काळात डेटा अनालिस्ट व्हायचं आहे हे तुम्ही ठरवलं होतं की हा निर्णय काही टप्प्यानंतर येत गेला? हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. तर माझं ऍक्च्युली इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहे आणि तसं पाहिलं तर आता डेटा म्हणजे जे मी काम करतो आहे त्याचा आणि मी जे इंजिनिअरिंगमध्ये केलं त्याचा काहीच संबंध नाही आहे. तर हे मी याच्यासाठी सांगतोय की आपल्याला पुढे काय करायचं आहे हे लक्षात यायला कधी कधी आपल्याला वेळ लागू शकतो. तर माझं असं झालं की मी इंजिनिअरिंग केलं, मग मी 3 वर्ष नोकरी केली. त्याच्यात माझं सॉफ्टवेअर साईडला रोल होता आणि मग मी MBA करायला US ला गेलो. अच्छा. आणि MBA करताना मला हे लक्षात आलं की मला जे डेटा रिलेटेड सब्जेक्ट्स होते ते मला आवडायला लागले. अच्छा. आणि त्याच्यात माझं इन्क्लिनेशन होतं. तर तेव्हा मला रिअलाइज झालं की मला पुढे काही करता आलं डेटामध्ये तर मी जास्त म्हणजे मला त्याच्यात जास्त आनंद राहिलाय. तर मी म्हणेन की आधी काहीच डिसाईड केलं नव्हतं इंजिनिअरिंग वगैरे करताना की डेटामध्ये जायचं आहे. ते जसं मी म्हटलं, पुढे मला जसे जसे ते सब्जेक्ट्स माझ्या समोर आले तेव्हा मला कळत गेलं की याच्यात आपला इंटरेस्ट आहे आणि मग त्या दृष्टीने मग पुढचं करिअर त्याच्यात करायचं हे डिसाईड झालं. अच्छा, म्हणजे एक शिक्षण घेता घेता तुम्हाला कळालं की आपण यामध्ये पण आणखी जास्त चांगलं काम करू शकतो. बरोबर आहे. सर, मला सांगा, जर एखाद्या विद्यार्थ्याला डेटा अनालिस्ट व्हायचं असेल तर त्याने शैक्षणिक दृष्ट्या कोणता पाया मजबूत ठेवायला हवा? तर डेटा अनालिस्टसाठी तसं पाहिलं तर इंजिनिअरिंग किंवा बॅचलर्स डिग्रीज मला नाही वाटत खूप आहेत. आपलं युज्युअल इंजिनिअरिंग म्हटलं तर इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्प्युटर सायन्स किंवा हे आपले जे रेग्युलर ब्रांचेस आहेत त्याच्यातच असावं असं मला वाटतं. आता मलाही करून खूप वर्ष झाली. पण मी असं म्हणीन आहे की डेटा अनालिस्टसाठी काही कोर स्किल्स तुमच्यामध्ये असण्याची खूप गरज आहे. अच्छा. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि क्रिटिकल थिंकिंग हे 2 स्किल्स तुमच्यात असणं आणि त्याची तुम्हाला आवड असणं हे खूप गरजेचं आहे. तर जसं इंजिनिअरिंग हे तुम्ही करू शकता कारण इंजिनिअरिंगमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि क्रिटिकल थिंकिंग तुम्ही कोणतीही ब्रांच घेतली तरी त्याच्यात ते आपल्याला ॲप्लिकेशन आहेच. तसंच तुम्ही कॉमर्स साईडलाही तुम्ही CA किंवा कोणतेही कॉमर्सचं जे कोर्सेस आहेत त्याच्यातही काही याच्यात तुम्हाला तो एक्सपिरियन्स मिळेल आहे. तर मी असं म्हणेन की इंजिनिअरिंग किंवा कॉमर्स असणंच गरजेचं नाही आहे. ॲज लॉंग ॲज तुम्हाला ते एक्सपोजर मिळतंय क्रिटिकल थिंकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचं
तर ते जास्त महत्वाचं. सर, मग आजच्या काळात डेटा अनालिसिससाठी डिग्रीपेक्षा स्किल्स अधिक महत्त्वाच्या मानल्या जातात का? म्हणजे नेमकी कोणती टेक्निकल किंवा अनालिटिकल कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करायला हवी? बरोबर आहे. तसं म्हणजे स्किल्स ॲक्च्युली जास्त महत्त्वाचे आहेत असं म्हणेन मी. डिग्री असून तुमच्यामध्ये स्किल्स नसतील किंवा तो एक्सपिरियन्स नसेल तर तुम्हाला पुढे त्याच्यात म्हणजे जॉब इंटरव्ह्यूज कन्वर्ट करणं हे खूप कठीण आहे. अच्छा. कारण जेव्हा तुम्ही एखादी अपॉर्च्युनिटीसाठी अप्लाय करता तर ते आधी तुमचं शिक्षण पाहतात आणि मग तुमचा एक्सपिरियन्स पण पाहतात. बरोबर. तर तुम्हाला थोडासा ॲडव्हान्टेज मिळू शकतो त्याचा, कारण दॅट शोज की तुम्ही आधीच क्रिटिकल थिंकिंग आणि याच्यात तुम्ही ऑलरेडी 4 वर्ष घालवली आहेत, बॅकग्राऊंड आहे तुमचं, आणि त्याच्यावर तुम्हाला ते डेटा अनालिस्टचे स्किल्स पण तुमच्याकडे आहेत, तर तो तुम्हाला थोडासा ॲडव्हान्टेजेस ठरू शकतं. पण स्किल्स असणं, हो बिलकुल, आणि त्याच्याचमुळे मी म्हणेन की स्किल्स शेवटी असणं सगळ्यात गरजेचं आहे. बरोबर. मग सर, कुठली टेक्निकल त्यांनी जास्त स्ट्रॉंग करायला पाहिजे आपलं? तर टेक्निकल स्किल्स मी म्हणेन आहे की जसं डेटा अनालिस्टचं जे म्हणजे जे स्वरूप आहे ते त्याच्यात आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे SQL आणि पायथन हे जे 2 लँग्वेजेस आहेत हे तुम्हाला पक्के करणं गरजेचं आहे. कारण SQL याच्यासाठी लागतं, कारण तुम्ही जो डेटा स्टोअर करता त्याला रिट्रीव्ह करण्यासाठी तुम्हाला SQL हे स्किल अतिशय गरजेचं आहे. अच्छा. तर मी सगळ्यात जास्त महत्त्व SQLला दिन आहे. अच्छा. आणि दुसरं पायथॉनला दिन आहे, कारण पायथॉन इज अ व्हर्सटाईल कोडिंग लँग्वेज. तर त्याच्यात तुम्ही जे काही तुम्ही कोडिंग करता तर त्यांनी तुम्ही डेटा ट्रान्सफॉर्मेशन पण करू शकता. अच्छा. तर ते डेटा ट्रान्सफॉर्मेशन पायथॉनमध्ये खूप सहजासहजी करता येतं आपल्याला, आणि त्यामुळे त्या लँग्वेजला पण खूप महत्त्व आहे. तर तुमच्या रेझ्युमेवर जर SQL आणि पायथन हे 2 असतील तर नक्कीच तुम्हाला चान्सेस आहेत पुढचे इंटरव्ह्यूज यायचे किंवा कन्वर्ट करायचे. बरोबर. सर, मला सांगे की कॉलेजमध्ये जेव्हा आपण शिक्षण घेतो आणि त्यानंतर जेव्हा आपण प्रॅक्टिकल लाईफमध्ये जॉब करतो किंवा आपण काम करतो, तर या दोघांमध्ये काय फरक नेमका जाणवतो तुम्हाला? तर ॲक्च्युली खूप फरक आहे. कॉलेजमध्ये थोडं स्ट्रक्चर्ड असतं सगळं. आपण एक सब्जेक्ट शिकतो, आपल्याला माहिती असतं की कधी त्याच्या एक्झाम्स होणार आहेत, तर आपण तसं प्लॅनिंग करू शकतो. बरोबर. व्हेअरएज रिअल लाईफमध्ये तुम्हाला जे रिअल लाईफ प्रॉब्लेम्स आहेत कंपनी जे फेस करते आहे त्याला तुम्हाला सामोरं जावं लागतं. आणि कॉलेजमध्ये जसं तुमचा शिक्षक असतो जो तुम्हाला सारखा सांगू शकतो किंवा गाईड करू शकतो, रिअल लाईफमध्ये तुम्हाला एवढी जास्त मेंटरशिप मिळत नाही. बरोबर. एक्सपेक्टेशन असं असतं की तुम्ही स्वतःहून किती समजू शकता आणि किती त्याचा म्हणजे प्रॉब्लेमला समजून तुम्ही स्वतःहून तो कसा सॉल्व्ह कराल याला महत्त्व आहे. बरोबर. आणि त्याच्यात मग तुमचं जे तुम्ही स्किल्स किंवा एक्सपिरियन्स तुमचा आधीचा आहे तो तुम्ही कसा उपयोगात आणाल यालाही खूप महत्त्व आहे. त्याच्याप्रमाणे मग तुमचं करिअर प्रोग्रेशन डिसाईड होतं की तुम्ही कोणत्या टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात आहे, तुम्ही किती दुसऱ्यांची मदत घेतात आहे, नॉट ओनली बाय युअर सेल्फ पण एक टीमच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये, किंवा कधी कधी तर आपल्याला मल्टिपल टीम्ससोबत काम करावं लागतं. बरोबर. तर क्रॉस फंक्शनल टीम स्किल्स तुमच्यात आहेत का, ते तुम्ही टीमला इन्फ्लुएन्स करू शकता का बाकीच्या, आणि तुम्ही लीड करू शकता का, डेटा तुम्हाला काय सांगतोय हे पाहून तुम्ही तुमच्या लिडरशिपला इन्फ्लुएन्स करू शकता का की कोणतं डिसिजन घ्यायला पाहिजे. बरोबर. या सगळ्या गोष्टी डिसाईड करतात मग पुढे की तुम्हाला पुढे कसं त्याच्यात तुमचं प्रोग्रेशन आहे किंवा कसं आहे. पण कॉलेजच्या दृष्टीने जसं मी म्हटलं, कॉलेजमध्ये आपण एक्झामसाठी प्रिपेअर करतो आणि चांगले मार्क मिळवायचा प्रयत्न करतो, पण रिअल लाईफमध्ये अजून इंटरेस्टिंग असतं असं म्हणेन मी, आणि तुम्हाला प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन खूप महत्त्वाचं आहे. खूप महत्त्वाचं आहे. तसं डेटा अनालिस्ट म्हणून करिअरची पुढची पायरी नेमकी काय असते? तर डेटा अनालिस्टमध्ये जसं मी म्हणेन आहे की तुम्ही आधी तुम्ही एक बिझनेस अनालिस्ट किंवा डेटा इंजिनियर असं तुम्ही जॉईन करू शकता, किंवा बिझनेस इंटेलिजन्स इंजिनियर. हे वेगवेगळे जॉब टायटल्स आहेत, दे आर ऑल रिलेटेड टू डेटा अनालिस्ट. बरोबर. असं एकदा तुम्ही बिझनेस अनालिस्ट म्हणून किंवा डेटा अनालिस्ट म्हणून जॉईन केलं, तुम्हाला किती त्याच्यात खोल जायचं आहे हे तुमच्यावर आहे. बरोबर. कारण मी जसं म्हटलं आधी, तुम्हाला जेव्हा तुम्ही एंट्री लेवल पोझिशनला जॉईन करता तुम्हाला तुमच्या टीममेट्सचा सपोर्ट असतो, एखादा सिनियर अनालिस्ट तुम्हाला नेहमी गाईड करत असतो, तुमचा मॅनेजर पण तुम्हाला गाईड करत असतो. पण मग 1-2 वर्षानंतर तुम्हाला विचार करायला पाहिजे की तुम्हाला आता तुम्ही एवढं शिकले लोकांकडून,
तर त्याच्यातून आपल्याला पुढे कसं जाता येईल. बरोबर. मग पुढे जसं जसं जायचं असेल तसं जसं तुम्हाला स्वतःला ते डिसिजन्स घेता आले पाहिजे, किंवा बरोबर. तुम्हाला विदाऊट एनी हेल्प फ्रॉम सिनियर पीपल जर तुम्ही तसंच इन्साइट्स किंवा अर्थ सांगू शकताय, दॅट मीन्स की यू आर रेडी फॉर द नेक्स्ट लेवल. मग तुम्हाला बरोबर. ते सिनियर अनालिस्टच्या साईडला तुम्हाला ग्रो करता येईल. पण हे सगळं तुमच्यावर आहे. काही काही लोकांना टेक्निकल स्किल्स आणि स्वतःच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला खूप आवडतं. बरोबर. तर ते मग सिनियर अनालिस्ट किंवा सिनियर डेटा इंजिनियर या क्षेत्रात ते वर्षोनवर्ष चांगलं करतात काम पुढे पण. करतात. तुमच्या करिअर प्रवासात नेमकी कोणती चूक आज मागे वळून पाहताना महत्वाची शिकवण देऊन गेली असं तुम्हाला वाटतं? शिकवण म्हणजे मला ऍक्च्युली जसं मी म्हटलं, इंजिनिअरिंग करताना मला काही आयडियाच नव्हती की याच्यात मला इंटरेस्ट आहे की नाही. म्हणजे 3 वर्ष त्याच्यानंतर नोकरी केली तर मला एक आयडिया होती की मला क्रिटिकल थिंकिंग आणि हे आवडतं. एवढंच म्हणजे मी म्हणेन आहे की लवकरात लवकर, जेवढ्या लवकर तुम्हाला तुमचा इंटरेस्ट कशात आहे हे जर तुम्ही जाणून घेतलं तर तेवढ्या लवकर तुम्ही त्या क्षेत्रात जाऊन तुमची प्रगती करू शकता. तर लुकिंग बॅक मी असं म्हणेन की जे 3 वर्ष मी काम केलं जे सॉफ्टवेअर साईडला होतं, जर मला हे आधीच कळलं असतं की डेटा साईडला पण करिअर्स होऊ शकतात तर मे बी मी ते आधीच त्याच्यात गेलो असतो आणि मे बी थोडंसं त्यामुळे माझे म्हणजे थोडा वेळ वाचला असता मला. माझे जे 3 वर्ष गेले. तर सर मला एक सांगा की लहान शहरात किंवा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी डेटा अनालिस्ट होणं कितपत शक्य आहे आणि त्यांनी कोणती मानसिकता ठेवून त्यासाठी तयारी करायला हवी? तर लहान शहरात जसं मी म्हणेन आहे की आधी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचा इंटरेस्ट आहे का त्या क्षेत्रात. कारण इंटरेस्ट असेल तर मला वाटतं पुढच्या गोष्टी तुम्ही आपोआप फिगर आउट करता. आजकाल काय झालंय, ऑनलाईन कोर्सेस इतके आहेत, तुम्ही कुठे राहता याला एवढं हे नाही आहे. आधी जसं म्हणजे तुम्हाला सगळं इन पर्सन करावं लागायचं, त्यामुळे मग तुम्हाला एका मोठ्या शहरात जाऊनच ते होऊ शकायचं. आता ऑनलाईन कोर्सेस बरेच निघाले आहेत आणि त्याच्यातही ते तुम्हाला रिअल लाईफ प्रोजेक्टचा एक एक्सपिरियन्स देतात जसं जसं तुम्ही शिकताय. तर तुम्ही मग अशा वेळेस कोणत्या कोर्सला निवडताय त्याच्यात तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे की ते फक्त थिअरॉटिकल नॉलेज देणार आहे की त्याच्यासोबत तुम्हाला काही प्रोजेक्ट्स पण देणार आहेत. हे सगळं पाहून तुम्ही जरी तुम्ही रिमोट ठिकाणी असाल, गावात असाल, तरी जर तुमचा कोर्स तुम्हाला जर ती अपॉर्च्युनिटी देत असेल तर तुम्ही त्याच्यात एनरोल करायला पाहिजे. नाही तर काही काही लोकांना प्रत्यक्ष शिकायला जास्त आवडतं, त्यांना हँड्स ऑन एक्सपिरियन्स जास्त आवडतो, त्यांना लोकांमध्ये राहून ते जास्त चांगलं शिकतात. असं असेल तर मग तुम्हाला पाहायला पाहिजे की कोणतं जवळचं शहर आहे जिथे तुम्हाला तसं एक्सपिरियन्स मिळू शकतो, शिक्षण मिळू शकतं. शिक्षण मिळू शकतं, एक्सपिरियन्स मिळू शकतो आणि मग त्याप्रमाणे तुम्ही डिसाईड करायला पाहिजे तुमच्यासाठी काय योग्य आहे. बरोबर सर. आपल्याला ऐकणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना जर तुम्ही एकच करिअर मंत्र द्याल तर तो नेमका काय असेल? तर करिअर मंत्र मी हा दिन आहे की तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही फाइंड आउट करा. कारण करिअर हे काही 1 वर्ष किंवा 2 वर्षाची गोष्ट नाही आहे. जसं आपण कोर्स करतो आणि तो संपतो. करिअर आपल्याला म्हणजे असं निवडायचं असतं की पुढे तुम्हाला ते आवडेल आणि तुम्हाला ते वर्षोनवर्ष करण्यात मजा येईल ते काम करण्यात. तर हे म्हणजे तुम्ही जसं वेगवेगळं काही काही कराल त्याच्यात तुम्हाला जेव्हा लक्षात येईल की मला कशात माझी एक नॅचरल इन्क्लिनेशन आहे हे तुम्ही फाइंड आउट करा. आणि एकदा तुम्हाला ते कळलं की मग पुढे तुम्हाला तसे पावलं उचलता येतील की कसं मला याच्यात पुढे जाता येईल. मग ते डेटा अनालिस्ट असो की डॉक्टर असो की काही असो, तर तसं तुम्हाला ते जेव्हा कळेल ते तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. एकदा तुम्हाला ते कळलं की मग तुम्ही त्याला अजून डेव्हलप करा. हेच म्हणजे कारण मग ते तुम्हाला वर्षोनवर्ष तुम्हाला पुढे ते सक्सेसफुल याच्यात करिअरमध्ये ते कन्वर्ट होईल. बरोबर सर. मित्रांनो, आजच्या करिअर मंत्र मालिकेत आपण जाणून घेतलं की डेटा अनालिस्ट म्हणजे फक्त आकड्यांचा खेळ नाही तर विचार, विश्लेषण आणि निर्णय क्षमतेचं शास्त्र आहे. शंतनू देशपांडे यांनी दिलेलं मार्गदर्शन नक्कीच अनेक तरुणांसाठी नवीन दिशा देणारं असेल. शंतनू सर, तुमचा अमूल्य वेळ आणि अनुभव आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. मला खूप मजा आली तुम्हाला सगळ्यांना हे सांगण्यात. तर चला तर मित्रांनो, आपण परत भेटूया एका नव्या ऊर्जेने, एका नव्या विषयासोबत. तोपर्यंत मी समर बुबडे तुम्हा सर्वांची रजा घेतो. नमस्कार मित्रांनो. आत्ताच आपण करिअर मंत्र या मालिकेअंतर्गत डाटा अॅनालिस्ट क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावर डाटा अॅनालिस्ट शंतनू देशपांडे यांची समर बोबडे या आपल्या मित्राने घेतलेली मुलाखत ऐकलीत.
आजच्या युववाणी कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र, सादर करते अतुल साखरकर.